मित्रांनो, आज मी तुम्हाला इतिहासातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर राणीबद्दल सांगणार आहे, जिने राणी बनण्यासाठी आपल्या सख्या भावांशी लग्न केले आणि सिंहासन मिळवण्यासाठी त्यांची हत्या करून इतिहासाच्या पानांमध्ये आपले नाव अजरामर केले. नमस्कार, मी पूनम गावंड. मित्रांनो, इजिप्तच्या इतिहासात अनेक राण्या होऊन गेल्या. क्लिओपेट्रा सुद्धा अनेक झाल्या, पण क्लिओपेट्रा सातवी सारखी दुसरी कोणतीही राणी झाली नाही. क्लिओपेट्रा सातवीची ही कथा सुमारे 2000 वर्ष जुनी असल्याचे मानले जाते. गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा इजिप्तमध्ये टोलोमी साम्राज्याचं राज्य होतं. टोलमी साम्राज्याचे जनक टॉलमी 12 यांच्या मृत्यूनंतर क्लिओपेट्राचा भाऊ टॉलेमी 13 हा इजिप्तचा पुढील राजा बनणार होता. आणि क्लिओपेट्रा जी तिच्या भावापेक्षा वयाने मोठी होती, ती तिच्या सख्या भावाशी लग्न करून इजिप्तची पुढील राणी बनणार होती. कारण प्राचीन इजिप्तच्या राजघराण्यातील लोक आपल्या सख्या भावंडांशीच आपापसात लग्न लावत असत, जेणेकरून राजवंशाचे रक्त शुद्ध राहील. जेव्हा टॉलेमी 13 राजा बनला तेव्हा त्याचे वय फक्त 10 वर्ष होते, आणि जेव्हा क्लिओपेट्राला राणी बनवले गेले तेव्हा तिचे वय 18 वर्ष होते. याचा अर्थ इजिप्त चालवण्याची सर्व जबाबदारी क्लिओपेट्राच्या हाताखाली होती. परंतु राजघराण्यातील काही लोकांना हे सहन होत नव्हते की त्यांना एका स्त्रीच्या हाताखाली काम करावे लागत आहे. त्यामुळे क्लिओपेट्राच्या विरोधात राजवाड्यामध्ये षडयंत्राचे धागेदोरे विणले जात होते. आणि जसे क्लिओपेट्राला याबद्दल कळाले तसे तिला आपला जीव वाचवण्यासाठी इजिप्तमधून पळून जावे लागले. क्लिओपेट्रा इजिप्तमधून सिरियाला पळून गेली, पण ती शांत बसणाऱ्यांपैकी नव्हती. तिला तिचा हक्क म्हणजे इजिप्तचे सिंहासन मिळवायचे होते, पण ते इतके सोपे नव्हते. इजिप्तचे सिंहासन मिळवण्यासाठी क्लिओपेट्राला एक शक्तिशाली सेनेची गरज होती. म्हणूनच क्लिओपेट्राने तिच्या विश्वासू सेवकासोबत एक योजना आखली. या योजनेत क्लिओपेट्राच्या विश्वासू सेवकाने गालीच्या विक्रेत्याचा वेश धारण करून तिला एका गालिच्यात गुंडाळून लपवले, आणि तो रोमन साम्राज्याचा सेनापती जुलियस सीझरच्या राजवाड्यात पोहोचला. त्याने रोमन साम्राज्याच्या रक्षकांना विनंती केली की हा गालिचा खूप खास आहे आणि तो फक्त सीझरच्या समोरच सादर केला जाईल, आणि त्यांना यासाठी परवानगीही मिळाली. जेव्हा सीझर समोर गालिचा उघडण्यात आला तेव्हा त्यातून क्लिओपेट्राचे सौंदर्य आणि तिची धाडसी वृत्ती पाहून सीझर तिच्यावर फिदा झाला. सीझरला क्लिओपात्रा हवी होती, पण क्लिओपेट्राने सीझर समोर एक अट ठेवली की त्याला तिला मिळवण्यापूर्वी इजिप्तचा पराभव करावा लागेल आणि क्लिओपेट्राला इजिप्तची पुढील राणी बनण्यास मदत करावी लागेल. रोमन साम्राज्य त्या काळातील सर्वात शक्तिशाली साम्राज्यांपैकी एक होते, त्यामुळे इजिप्तचा पराभव करणे सीझरसाठी कठीण गोष्ट नव्हती. म्हणून सीझरने क्लिओपेट्राच्या सर्व अटी मान्य केल्या आणि इजिप्त विरुद्ध युद्ध पुकारले. त्याने इजिप्तचा राजा टॉलेमी 13 याला ठार मारून आपले कर्तव्य पूर्ण केले आणि क्लिओपेट्राला इजिप्तची राणी बनवले व तिचा धाकटा भाऊ टॉलेमी 14 याला इजिप्तचा पुढचा राजा बनवले. कारण इजिप्तच्या लोकांनी एका राणीचे शासन मान्य केले नसते आणि सीझर आधीच विवाहित होता, त्यामुळे त्याला पुन्हा लग्न करायचे नव्हते. याच कारणास्तव सत्ता मिळवण्यासाठी क्लिओपेट्राने आपला धाकटा भाऊ टॉलेमी 14 याच्याशी लग्न केले. क्लिओपेट्राचे तिच्या भावासोबतचे लग्न केवळ एक ढोंग होते, कारण क्लिओपेट्राचे सर्व संबंध सीझर सोबतच होते. त्या संबंधांतून त्यांना एक मुली झाले होते, ज्याला सीझरियन म्हणून ओळखले जायचे. तसेच सर्वांना माहित होते की हे मूल सीझरचेच आहे. जेव्हा सीझर इजिप्तमध्ये बराच काळ घालवून रोममध्ये परतला तेव्हा त्याच्याच निष्ठावान मित्रांनी त्याच्यावर हल्ला केला. सीझरने प्रथम स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा त्याने आपल्याच निष्ठावान मित्रांना स्वतःवर हल्ला करताना पाहिले तेव्हा तो थक्क झाला. जुलियस सीझरची कथा खूप मोठी आहे. जर ती तपशीलवार सांगितली तर त्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवता येईल. म्हणून तुमचा जास्त वेळ न घेता मी थेट मुद्द्यावर येते. असे म्हटले जाते की सीझरवर चाकूने 20हून अधिक वेळा वार करून त्याची हत्या करण्यात आली. आता क्लिओपेट्रा एकटी पडली होती. असे म्हटले जाते की क्लिओपेट्राला एकटे पाहून तिच्या भावाने आणि बहिणीने तिला मारण्याचा कट रचला. पण जसे क्लिओपेट्राला हे कळाले तसे तिने स्वतःच्या भावा बहिणींना विष देऊन ठार मारले. आता क्लिओपेट्रा केवळ आयुष्यातच नव्हे तर तिच्या राज्यातही एकटी पडली होती. लोकांनी तिच्या विरुद्ध बंड करू नये म्हणून तिने आपल्या मुलाला राजा बनवले. जरी तिने आपल्या मुलाला राजा बनवले असले तरी पण इजिप्तचे साम्राज्य तिला एकटीला चालवावे लागणार होते. क्लिओपेट्रा खूप धूर्त होती आणि तिला माहित होते की राजवाड्यातच तिच्या विरुद्ध कट रचले जात आहेत. आता क्लिओपेट्राला अशा एका कणखर पुरुषाची गरज होती जो तिचे आणि तिच्या मुलाचे रक्षण करू शकेल. म्हणून यावेळी मोठ्या थाटामाटात क्लिओपेट्रा रोमन साम्राज्याच्या मार्क अँटोनीकडे पोहोचली. असे म्हटले जाते की क्लिओपेट्राचा प्रवेश इतका भव्य होता की ते पाहून मार्क अँटोनी सुद्धा क्लिओपेट्राच्या या शैलीच्या प्रेमात पडला, आणि इथूनच मार्क अँटोनी आणि क्लिओपेट्राच्या प्रेमकथेला सुरुवात झाली. मार्क अँटोनीने आपल्या पत्नीला सोडून इजिप्तवर राज्य करण्यासाठी क्लिओपेट्राला मदत करण्यास सुरुवात केली. जुलियस सीझरचा खरा मुलगा सीझर ऑगस्ट, जो ऍक्टिव्हियन म्हणून ओळखला जातो, त्याला ही गोष्ट बिलकुल आवडली नाही की मार्क अँटोनीने आपल्या पत्नीला सोडून, जी ऑक्टेवियनची बहीण होती,
आणि इजिप्त जे जुलियस सीझरच्या मृत्यूनंतर रोमन साम्राज्यात जोडले गेले होते त्याच्यावर क्लिओपेट्राला राज्य करण्यास मदत करत होता. म्हणून ऑक्टेवियनने मार्क अँटनी विरुद्ध युद्ध पुकारले आणि त्याने युद्धादरम्यान क्लिओपेट्रा मारली गेल्याची खोटी बातमी पसरवली, ज्यामुळे मार्क अँटनी खूप दुःखी झाला आणि त्याने स्वतःच्या तलवारीने स्वतःला मारून आत्महत्या केली. ही बातमी जेव्हा क्लिओपेट्राला समजली तेव्हा तिला वाटले की ऑक्टेवियनकडून शिक्षा भोगण्यापेक्षा आत्महत्या करणेच बरे. असे म्हटले जाते की क्लिओपेट्राने स्वतःला विषारी सापाने दंश करून घेऊन आत्महत्या केली होती आणि अशा प्रकारे क्लिओपेट्रा सोबत टॉलेमी साम्राज्याचा अंत झाला. भलेही रोमच्या लोकांसाठी क्लिओपेट्राची प्रतिमा एका अशा स्त्रीची आहे जिला तिच्या सौंदर्याचा प्रचंड अभिमान होता आणि तिने आपल्या सौंदर्याने राजांना वेळ लावून राज्य केले. पण सत्य पाहिले तर क्लिओपेट्रा केवळ सुंदरच नव्हती तर ती खूप हुशार आणि बुद्धिमानही होती. तिला 500 पेक्षा जास्त भाषा येत होत्या आणि राजकारणासोबतच अनेक गोष्टींचा ज्ञानी होता. क्लिओपेट्राने अशा काळात राज्य केले जिथे स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी लेखले जात असे. म्हणूनच असे म्हटले जाते की इजिप्तमध्ये राजे अनेक झाले पण राणी मात्र एकच झाली, क्लिओपेट्रा, जिची कथा आजही प्रसिद्ध आहे. मित्रांनो, मी आशा करते की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.